तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी चाललो आता कॉलेजला. दुपारचं वाजलं 2 आणि मेन विषय सकाळी 4 म्हणतो. सकाळी 9 वाजल्यास ना दुपार 2 वाजेपर्यंत कंटिन्यू लिहत बसलोय आणि माझा आत्ता लिहून झाले आणि मी निघाले ते सबमिशन कराय. तर चाललोय मी आता कॉलेजला. अशी आता सकाळी हात दुखाला आहे पूर्ण आणि काल जिम केलेली, आज सगळं दुखाले. आणि त्यानंतर ना आणि सकाळी लेक्चरला पण जाय नाही. मी सांगितलं काय 9 वाजल्यास ना ते 2 वाजेपर्यंत मी कंटिन्यू लिहत बसले. माझ्या 4-7 असाइनमेंट लिहायच्या होत्या. त्या सगळ्या असाइनमेंट लिहिल्यात आणि आता निघाले कॉलेजला सगळे लिहून. आणि त्या सबमिशन करणार. काय विषय काय नाही बघणार, मास्तर काय म्हणते काय नाही म्हणते मग त्या. आणि मेन आपलं जे मॅन्युअल आहे ते पण लिहायचं आहे. मित्राला बघूया, मित्राला कॉल केला तर आता यायला येतो आणि चला जाऊया कॉलेजमध्ये. काय विषय काय नाही बघूया. जे लेक्चर झाले चालू आणि मी बसलो आता वर्गात. सर पुढं डायग्राम काढाल्यात आणि मेन म्हटलं असं की विषय लेक्चर चालू झालं तर 2 वाजता आणि मी आलो 2:30 वाजता. आणि हा माझा मित्र, ह्याच्यासाठी मी थांबलेलो वाट बघत आणि शिव माझ्यासाठी थांबलेला वाट बघत. तर आपला भाऊला एक खुशखबर आहे. झाले आमचं आता लेक्चर आणि लेक्चर चालू असताना सरांचे जे मागच्या वेळेला कोण प्रेझेंटेशन द्यायला नव्हती त्यांचं आता पुढं प्रेझेंटेशन आहे. आपल्या नेमांचं प्रेझेंटेशन चालू आहे. तो माझ्या ग्रुपमधला आहे आणि हे उगाच केस आहे म्हणून उगाच दाखवत बसते गावाला. एकदा केसाने टक्कल पडल्यावर तोड पण दाखवा ठेवणार नाही जागा कोणाला. तर राहू देत, पडू देत त्याला टक्कल. शिवभाऊ आपल्या मित्राला व्हिडिओ करायला आणि आम्ही आईचा लॉग करायला. सर तिथे असाइनमेंट चेक करायला आणि आमच्या अजून एक असाइनमेंट लिहायची पूर्ण आहे. आणि हा मित्रांनो, मी काल सगळ्या असाइनमेंट लिहिल्या रात्रीपासून आणि आता काल की एक माझी 4थी असाइनमेंट उरल्या. अरे हा चुतिया मित्रांनो, आमचा आता प्रॅक्टिकल चालू आहे. आमच्या वर्गाचा CR त्याला परत दाखवू नकोस. तुझं काय तर मित्रांनो वरती आम्ही तुम्हाला बदल का सांगे तर मित्रांनो मित्रांनो त्याचा बघा कसा विषय झाला. त्याच्या पोस्चरवर दोन हे काढल्यात आणि मी इलेक्ट्रिकल इंजिनियर चेस्टर पडलं. कॉलेजचं चेस्टर आहे. आता इंजिनियर झालो मी. चालू आहे प्रॅक्टिकल. ही सगळी पोरं ह्याने कनेक्शन करायला आणि उभारला सगळीकडं कनेक्शन करत. आणि सर आले की माझ्या मी खालीच उभारलेलं बरं. पिझ्झा काढा. चोराल्यात नटच भेट चोराल्यात. यांची चेहरा बघून घ्या चोरत्याची. प्रो नाही मित्रांनो, मी आता आलो हॉस्टेलवरती लेक्चर झाले आणि आता मी केले नाश्ता मस्तपैकी आणि आता जाऊन करणार जिम. पाठीमागचा व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही. 1 मिनिट थांबा. रोज असा अनेक असं नवीन व्ह्यू येत असतात. मालवणला आला की बघालच शिक्षणला. आणि मी जर मालवणचा व्ह्यू बघायचा असला तर तुम्ही इकडेच बघा. शिक्षण इकडेच करा. तर मित्रांनो, फायनली आपली जिम झाली आणि मी चाललो आता मित्राच्या रूममध्ये. जे की माझी जी काल असाइनमेंट मी लिहायची होतो ती असाइनमेंट मी आता त्या मित्राकडनं आणा चाललो आहे. मी सगळ्या लिहिल्यात. मी बघा की माझी 4थी असाइनमेंट झाल्या का नाही. आणि मी 4थी असाइनमेंट सोडून बाकी सगळ्या लिहिल्यात. त्या एका असाइनमेंट पुरतं मला आता परत सबमिशनमधनं बाहेर काढलेलं. आणि आता मला ती एक असाइनमेंटसाठी परत आणि उद्याला लाईनीत उभार पाहिजे त्या असाइनमेंट चेक करायला. आणि जाऊया आता ती 4थी असाइनमेंट लिहूया आणि उद्या सरांच्याकडनं सबमिशन करून घेऊया त्या प्रॅक्टिकलचं पण. आणि बघूया काय विषय काय नाही, सर काय म्हणतात काय नाही. आणि सरांनी एक आम्हाला बरोबर दगा दिला आहे. तर मार्क जास्त पाहिजे तर कमी मार्क दिलं. आणि बघूया आता उद्या काय सरांनी रिक्वेस्ट करून मार्क त्याने वाढवतात काय. चला पहिला आता मित्राच्या रूममध्ये आले आणि त्यांना घेऊया आता मस्तपैकी पेपर म्हणतो असाइनमेंट आणि ते लिहूया. बघा मित्रांनो, ही रूम 30 नंबर आहे आणि ह्याची रूम नाही, ते दुसऱ्याची रूम आहे. तरी ते दुसऱ्याच्या रूमला येऊन बघा चोर येऊन काय तर घेऊन जात आहे. हो का, बॅगेतलं काढले न सांगता कसं करावं. न विचारता दुसऱ्याच्या रूममध्ये शिरतो, फोटो काढून घेतो, हे चुकीचं आहे.
तर मित्रांनो मी असं पहिल्यांदा करालोय. माझ्या अगोदर जो बोलायला आहे त्याने सगळी काणी केल्यात, न विचारता कुणाचं खायला पण चुरले, सगळ्यांच्या वया चुरून. मला मिळाले असाइनमेंट जे की मी ते पण असताना रूममध्ये त्याच्या बॅगेतले वही बी काढून ते सगळ्या असाइनमेंटचं त्यांनी फोटो घेतल्यात आणि मी आता लिहिणार असाइनमेंट. आणि असाइनमेंट लिहून झाली की 8 वाजता आमचं जे काही जेवण चालू होते मेसचं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल. आणि जाऊया जेवायला मस्तपैकी, विषय काय खोल बिल काय विषय नाही. आणि चला त्यानंतर असाइनमेंट लिहूया. असाइनमेंट नंतर लॉक कसा एंड होते तो बघूया. तर मित्रांनो आता झाले मस्तपैकी जेवायचं टायमिंग आणि मी चाललो आता जेवायला. आणि जी माझी असाइनमेंट लिहायची होती ती असाइनमेंट पण कंप्लीट झाली आहे. जस्ट उद्या जाणार सबमिशन करणार. दुसऱ्या विषय पण सबमिशन, परवा दिवशी युनिट टेस्ट, सकाळ संपला विषय. चला जाऊया सबमिशन सगळं कंप्लीट करूया उद्या. आणि जर आता जातो जेवाय. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण ते करून झाले आणि मी आता आलो मित्राच्या रूममध्ये. आणि मित्राला मेन विचारायचं आहे की तो आमचं जे एक जे असाइनमेंट आहे ते आम्हाला लॅपटॉपवरती त्यांनी करा सांगितलं ते करून देणार आहे का नाही करून देणार असेल तर मला कोणतरी दुसरा गडी बघा पाहिजेत आणि मग त्याच्यानं तयार करून घ्या पाहिजेत. उद्या सबमिशन आमचं त्याचं आणि मला तो तयार करून देते का बघूया. आले त्याच्या रूममध्ये. तर मित्रांनो आपला मित्र जो की याच्या पाठीवरती झोपलोय मी आणि हा माझा मित्र जे की माझी ती मेन असाइनमेंट होती ती लॅपटॉपवरती भरून ती कंप्लीट करायची होती तो कंप्लीट करायला आहे. आणि मेन आता त्याचं उद्या जाऊन प्रिंट आणायलाच ताप होणार आहे. बाकी काही विषय नाही, फक्त PDF. हां फक्त PDF तयार करून नुसतं प्रिंट आणाय जास्त वेळ लागतोय, बाकी काही नाही विषय. आणि हां आता जाऊया रूमवरती. आणि जे मॅन्युअलचे उद्या सबमिशन आहेत, उद्या 2 मॅन्युअलचे सबमिशन आहेत. माझं त्यातले दोन्ही लिहून आहेत अजून ते लिहूया रात्री आजपासून आणि उद्या जरा सबमिशन करा. चला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांना तुमच्या व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत आणि माझं जी वॉच टाइम आहे ते पण वाढू देत. चला तर सी यू अगेन टू द नेक्स्ट व्हिडिओ.